हॅलो हॅलो, जय भीम. मी संगीता आठवले. आत्ता लाईव्ह येण्यामागचं कारण आहे आणि अतिशय गंभीर कारण आहे म्हणून लाईव्ह आली. विशेष म्हणजे गेले 3 ते 4 महिने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाचे जनक भारतीय संविधान याच्या विरोधात जे वैचारिक ध्रुवीकरण केलं जातंय, जे विषवल्ली पेरली जातीये आणि आंबेडकरी अनुयायी, संविधानावरती प्रेम करणारे भारतवासीय आणि शिवाजी महाराजांना म्हणजे जे सगळेजण ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज, बाबासाहेब आणि संविधान हा अस्मितेचा आणि अतिशय भावनिक असा विषय आहे. या विषयाला धरून वंदना भोसले नामक एक मेंदू सडलेली महिला गेले 4 ते 5 महिने अतिशय बेजबाबदारपणे जे स्टेटमेंट करत होती, मुलांना, महिलांना अतिशय अश्लील, असभ्य आणि म्हणजे पातळी सोडून तिचं स्टेटमेंट होतं. आव्हानात्मक चेतना चिथावणी द्यायचं आणि मुलांना भडकवून त्यांचं असभ्यपणाच्या सभ्यपणाच्या सीमा संपतील अशा पद्धतीने स्टेटमेंट करत होती. या महिलेला परवा दिवशी पकडून सनदशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन, संबंधित स्थानिक पोलीस चौकी यांच्या हवाली करण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत थांबून तिच्या गुन्हे दाखल करण्यात आले. संबंधित पोलीस चौकीचे प्रमुख असतील, पोलीस स्टेशनचे प्रमुख असतील आणि त्या महिलांनी आतापर्यंत पोलिसांना दिलेला गुंगारा, या सगळ्यांचा विचार करता आम्ही, मग रिपब्लिकन पक्ष असेल, त्याच्यानंतर रामविलास पासवान साहेबांच्या पक्षाच्या शहराध्यक्षा आरतीताई असतील, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णाताई डंबाळे असतील, भीम छावा संघटनेचे श्याम गायकवाड असतील, असे विविध संघटनेचे पदाधिकारी काल आम्ही पुणे शहराचे पुणे कमिशनर यांना भेटावयास गेलो आणि संयुक्तिक एक अर्ज दिला की संबंधित पोलीस स्टेशनचे जे प्रमुख आहेत हे निपक्षपातपणे तपास करतील किंवा त्या विषयाचं त्यांना कितपत गांभीर्य आहे. सामाजिक तेढ, जातीय तेढ वाढत चालली आहे आणि याच्यामधून हिंसात्मक ऍक्टिव्हिटी घडू शकते याचं गांभीर्य नसल्यामुळे त्याच्यावरती एक तर तुम्ही अधिकारी बदला किंवा त्या विषयाचं गांभीर्य समजून घेऊन खुद्द सीपीने त्याच्यावरती नियंत्रण ठेवावं, लक्ष ठेवावं आणि एक वेगळ्या स्तरावर त्याचा तपास केला जावा. कारण त्याचं गांभीर्य दरम्यानच्या काळामध्ये मराठा आरक्षण नाकारल्यामुळे सुप्रीम कोर्टाने माझा समाज मराठा बांधव थोडासा दुखावल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन एक महिला जिचं नाव वंदना भोसले, कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध तुर्तास तरी आढळला नाही, कुठला राजकीय किंवा वैचारिक बेसही आढळला नाही, कुठला सामाजिक बांधिलकी सुद्धा तिला आढळली नाही. ऍक्च्युली मोकळी बाई आहे, तिला 2 मुली आहेत आणि भयान परिस्थितीमध्ये तिचं म्हणजे शब्दाचा कुठेही तारतम्य नसणार आहे, नाहीये. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ती बेजबाबदार स्टेटमेंट करतेय. ती भुंकतीये संविधानावरती, ती भुंकतीये बाबासाहेबांवरती आणि ती भुंकतीये शिवाजी महाराजांचं वैचारिक ध्रुवीकरण करून. जो बहुजन शिवाजी महाराजांना आपला श्वास समजतो, शाहू महाराजांना आपला श्वास समजतो, बहुजन नाही तमाम भारतातला समुदाय, शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, बाबासाहेब असतील किंवा या देशामध्ये समता, समानता, लोकशाही, स्वातंत्र्य, नीती आणि न्याय, या बंधुत्व यासाठी ज्यांचं योगदान लाभलं त्या योगदानावरती, त्या विचारावरती या देशातला तमाम बहुजन नितांत प्रेम करतो, नितांत बांधिलकी जोपासतो आणि त्यांची अस्मिता जपतो. अशा परिस्थितीमध्ये काल परवा दिवशी तिला पोलीस स्टेशन म्हणजे आमच्या समोर तिला ताब्यात घेण्यात आलं. पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तिला मेडिकलला नेण्याचं नाटक केलं गेलं. इव्हन रात्री काही घडामोडी घडल्या आणि आम्हाला सांगण्यात आलं की भारतीय संविधानामध्येच अशी तरतूद आहे की संध्याकाळी 7 नंतर कुठल्याही महिलेला ताब्यात घेता येत नाही आणि म्हणून आमची अडचण समजून घेऊन
आम्ही सकाळी तिला अटक करतो, पण आता अटक ऑन पेपर करत नाही, पण सकाळी ऑन पेपर करतो, हरकत नाही. आम्ही ज्यावेळेस जनसमुदाय ज्याचा आक्रमकताने उग्र स्वरूप पाहून आम्ही म्हटलं ठीक आहे, कुणाच्या हाती जर लागली तर मरेल, आणि माझ्या समाजाचा, माझ्या भीमाचा लेख, माझी भीमाची कुठली लेख नको त्या गुन्ह्यामध्ये अडकेल आणि त्याला हिंसक वळण येईल, या अनुषंगाने आम्ही सुद्धा हे झालो. पण संबंधित अधिकारी दिलेल्या शब्दावरती ठाम राहील की नाही यात आम्हाला शासकतानी शंका वाटल्यामुळे आम्ही काल कमिशनर साहेबांना भेटावयास गेलो. त्या दरम्यान कमिशनर साहेबांशी आमचं प्राथमिक स्तरावरती हे झालं, पण आम्हाला खऱ्या अर्थानं म्हणजे काय म्हणतात आमचा विषय समजून घेऊन, आमच्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या विषयावरती जे प्रॉपर ज्यांनी आदेश दिले ते पुण्याचे जॉईंट कमिशनर डॉक्टर शिसवे साहेब यांनी ते प्रकरण आमच्याकडून समजून घेतलं. आणि मग त्यावेळेस आम्हाला समजलं की त्यांनी आमच्यासमोर संबंधित अधिकाऱ्याला फोन केला, चौकशी केली आणि ते विषय संबंधित वरिष्ठांना त्या ताकदीनं का ब्रीफ करण्यात आलेलं नाहीये, काय कारण आहे, कोणाचा याच्यामध्ये वैयक्तिक हेतू आहे, कोण नातेसंबंध जोपासतोय, कुठला हितसंबंध जोपासतोय, या स्तरावरती चर्चा झाली. आणि त्यांना जाब विचारण्यात आला की एक लाईव्ह बॉम्ब, एक वैचारिक स्तरावरती जातीय तेढ निर्माण करणारी, जातीवाद्याची विषवल्ली पेरणारी एक महिला तुमच्या भागामध्ये राहतीये, तुम्ही यापूर्वी तिच्यावर का कारवाई केली नाही, कुठल्या नागरिकांनी, कुठल्या समूहाने, कुठल्या संघटनेने, कुठल्या समाजाने, कुठल्या पक्षाने तक्रार करायची वाट का पाहिली. जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल तर सरकारच्या वतीने गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांना जाब विचारण्यात आला. व त्यानंतर त्यांच्याच बोलण्यात आमच्या लक्षात आलं की संबंधित महिलेवरती एका पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यावेळेस तिचा पत्ता, तिचा मोबाईल नंबर ट्रेस झालेला आहे आणि त्या अन्वये संबंधित महिलेविरोधी तक्रार झुरून त्या पोलीस स्टेशनला ट्रान्सफर झालेली आहे. तो तपास त्याच पोलीस स्टेशनला आहे, पण तरी सुद्धा तिला अटक झाली नाही, म्हणून संबंधित त्या पोलीस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यावरतीच आता प्रशासकीय स्तरावर बालत आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हे लाईव्ह घेण्यामागचा हेतू असा आहे की ज्या वेळेस ती महिला टीका टिप्पणी करत होती, आरोप प्रत्यारोपाचे झोड सुरू होते, तिला तर वैचारिक बेस नव्हताच, ती म्हणजे मेंटली डिस्टर्ब असल्यासारखे तिचे प्रश्न होते. मेंटली डिस्टर्ब नाहीये तर प्रत्येक वेळेस बाबासाहेबांवरती भुंकणारी लोक, प्रसिद्धीला हपापलेली लोक, बाबासाहेबांविषयी किंवा संविधानाविषयी गरळ ओकून जातीय तेढ निर्माण करणारी लोक अशाच पद्धतीनं म्हणजे संतुलन बिघडल्यासारखं स्टेटमेंट करतात, पण रिअलमध्ये तसे ते नसतात. वाचण्यासाठी ते नंतर तसा प्रयत्न करतात. पण आम्ही तसं म्हणणार नाहीये, तर हे लोक प्रसिद्धीसाठी कुठल्याही स्तराला जाऊन टीका टिप्पणी करतात. म्हणून आम्हाला वाटलं की 4-2 दिवस टीका टिप्पणी करायला नाही थांबेल, पण तिचा ओघ वाढत गेला आणि दुखावलेला माझा समाज, मराठा बांधव काही उथळ विचाराची, म्हणजे अतिशय काय म्हणतात ना बेजबाबदारपणे, ज्यांना कुठलाही राजकीय, वैचारिक, सामाजिक बंध किंवा जबाबदारी नसलेले, बेजबाबदार आणि उथळ स्टेटमेंट देणारे, ज्यांना सभ्यतेच्या संस्कृतीचं लवलेश नसणारी मूर्ख माणसांनी तिला बळ दिलं आणि त्या बळाचा परिणाम तिची शब्दरचना, तिचे जे चिथावणीखोर शब्द, त्यामुळं बहुजन समाजातली काही मुलं, काही महिला, काही कार्यकर्ते त्यांचाही संयम सुटत गेला आणि यातनं चर्चा, आरोप प्रत्यारोप, बाबासाहेबांवरती टीका टिप्पणी, शिवाजी महाराजांवरती प्रेझेंट करणं, दुर्विकरण करून त्यांचे विचार मांडणे, एक मी अमका आहे ढमका आहे असं ऊर बडवणे आणि संविधानाच्या विरोधात गरळ ओकणे, अशा पद्धतीनं तिनं केलं. आम्ही ज्यावेळेस त्याचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर आम्ही तिचा शोध सुरू केला. शोधाअंतर्गत काल परवा दिवशी या शोधाला यश मिळालं. सगळ्यांनी त्या सगळ्या विविध स्तरावरती तिथं जमा झाले. थोडीशी काळजी घेऊन जमा झालो आम्ही तिथे. जमा झाल्यानंतर संविधानात कुठल्याही मुलाला हात लागू नये, कुठल्याही महिला, कुठलीही मुलगी कायदेशीर कचाट्यात येऊ नये, तिला शरीरावरती मारून, तिच्या जखमा करून हा विषय संपणार नाहीये. तर तिच्या मनामेंदूवरती संविधानात्मक जखमा जर झाल्या तर कदाचित हा विषय संपेल आणि काय म्हणतात तिला जरब निर्माण होईल. पण हे करायच्या ऐवजी काही लोकांची अपेक्षा होती की तिला मारहाण करणं. मारहाण केल्यानं फक्त तिच्या शरीरावरती वर्ण होतील, तिचे विचार बदलतील का, तर कदाचित ती ठाम होईल असं आम्हाला वाटलं आणि मुलांनी तिला हात लावू नये म्हणून आम्ही संविधानात्मक ऍक्टिव्हिटी केली. तिच्यावरती गुन्हे दाखल करून घेतले. रात्री 12-1 वाजेपर्यंत गुन्हे दाखल करून आम्ही तिथून निघून आलो आणि काल आम्ही संबंधित सीपी साहेबांना, संबंधित जॉईंट सीपींना भेटून पत्रकारांशी डिस्कस करून आणि याच्या पुढे जाऊन गृहमंत्र्यांशी सुद्धा आम्ही हा विषय डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला वेळही मिळालेली आहे त्याच्यानुसार. पण आता आम्हाला कळतंय
की काही तरुण, काही तरुणी, काही मुलं जे टिकटॉक किंवा विविध अशा माध्यमातून सोशल मीडियावरती बऱ्यापैकी सक्रिय असणारे ते आव्हान करतायत लोकांना की उद्या आपण पोलीस स्टेशनला आंदोलन करूया वगैरे वगैरे वगैरे. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वृत्तीला, एखाद्या गलिच्छ प्रवृत्तीला, जातीय द्वेषाने पछाडलेल्याला यांना प्रसिद्धी द्यायचा दरवेळेस आपण ठेका घेतलाय का? कितपत महत्व द्यायचं या लोकांना? कितपत त्यांना प्रसिद्धी द्यायची? मग या लोकांचं आपण वारंवार नाव घेतोय, यांचे फोटो पब्लिश करतोय, यांची प्रवृत्ती सांगतोय, पण हे प्रवृत्ती सांगत असताना तिच्या नावाचा गवगवा होतोय, तिच्या चेहऱ्याचा गवगवा होतोय, तिला इनडायरेक्टली आपण तिला प्रसिद्ध करतोय. हे कुठेतरी थांबवून आपण भारतीय संविधानाचे पाईक आहोत, आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, आपण धम्म अनुसरतोय, आपण हिंसात्मक कुठली ऍक्टिव्हिटीचं समर्थन करू शकतो का? करावं का? कितपत योग्य आहे करणं? मग जर आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतोय, मग आपण संविधानाचं समर्थन करतोय, आपण भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी म्हणतोय, धम्म अनुसरतोय, तर मग आपण पहिल्यांदा सभ्यतेची, संयमाची आणि संविधानाचीच भाषा का वापरू नये या अनुषंगाने आम्ही गुन्हे दाखल केले. पण आता जर उद्या तिथं कोणी आंदोलन करणार असेल, कोविडच्या काळामध्ये जमावबंदी आहे, 10 माणसांपेक्षा 11वा माणूस जर जमा झाला तर त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात. आता हा जो माझा अनुयायी आहे, माझ्या बहुजन समाजाचे माझी जी लेकरं आहेत, मग कोणी कॉलेजला असतील, कोणी नोकरीला असतील, कोणी सामाजिक स्तरावरती असतील, कोणी राजकीय स्तरावरती असेल, कोण कौटुंबिक स्तरावरती असतील, पण हे मुलं बाबासाहेबांच्या प्रेमापोटी, संविधानाच्या प्रेमापोटी, या महिलेच्या पराकोटीचा राग आहे असावाच. कारण संविधान हा भारताचा आत्मा आहे, भारताचा श्वास आहे आणि संविधानावरती बोट उचलणारे खऱ्या अर्थानं हात छाटले पाहिजे. हे जरी खरं असलं पण आपण बौद्ध धर्माचं अनुसरण करतोय, धम्माचं अनुसरण करतोय आणि बाबासाहेबांच्या अनुयायी म्हणून आपल्याकडे वैचारिक बांधिलकी आहे, आपली एक संघटनात्मक बांधणी आहे. आपण सामाजिक स्तरावरती आपण समाजाचं हित प्रथम पाहतो आणि मग वैयक्तिक हिताला लक्ष घालतो. अशा परिस्थितीमध्ये आपण तिथे जाऊन कोणी गर्दीचा फायदा घेऊन, कोणी आपल्यामध्येच कोणी इतर जाती धर्माचा व्यक्ती त्याच्यामध्ये समाविष्ट होईल, कोणी विनाकारण दगडफेक करेल, कोणी विनाकारण जातीय द्वेषातनं घोषणाबाजी करेल, कोणी एखाद्याला हात लावेल, कोणी एखाद्या मुलीला काहीतरी बोलेल, त्याच्यातनं मोठी दुर्घटना घडू शकते आणि एक जातीय तेढ निर्माण होऊ शकते. ती तेढ निर्माण होऊ नये हे आव्हान करण्यासाठी आम्ही त्या आंदोलनामध्ये नाहीयेत. त्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करतंय, कसं करतंय हे आम्हाला काहीही माहीत नाहीये. रिपब्लिकन पक्ष म्हणून किंवा सामाजिक स्तरावरती संगीता आठवले बाबासाहेबांचा अनुयायी, भगवान गौतम बुद्धांचा अनुयायी, शिवाजी महाराजांचा अनुयायी आणि काय म्हणतात ना भीमाची लेक म्हणून मी तुम्हाला आव्हान करते, आपण संविधानिक स्तरावरती भांडूया. तिला अटक करणं आहे. जे गुन्हे आज मी तिला दाखल झालेले आहेत ते गुन्हे नॉन बेलेबल ऑफेन्स आहेत. स्पेशल सेशन कोर्ट आहे, त्याला स्पेशल मॅजिस्ट्रेट आहेत, त्यामुळं तिला त्याच्यामध्ये सुटका मुळीच नाही. शिवाय आम्ही ज्या पद्धतीनं काल मांडणी केली, आमच्या लक्षामध्ये आलं होतं की 2019च्या दरम्यान ज्यावेळेस नरेंद्र मोदीवरती टीकेची झोड उठली होती, विविध क्लिप्स बनवले जायचे, विविध फोटोग्राफ केले जायचे, त्याच्यामधून त्यांचं विद्रुकीकरण, त्यांची विटंबना अशा पद्धतीनं बरंच काही सुरू होतं. तर त्यावेळेस एक GR आम्ही वाचलाय आणि त्या GR असा होता की या देशाच्या जडणघडणामध्ये ज्यांचं योगदान आहे असे महामानव किंवा ज्या देशाचे उच्च पदस्थ नेते मंडळी यांच्यावरती विकृतीकरण करणं, त्यांचं विटंबना करणं किंवा त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह असं लिखाण करणं किंवा बोलणं, त्यांच्या विरोधात देशद्रोहासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत होते. मग आम्ही काल मागणी केली की संबंधित महिलेवरती अॅट्रॉसिटी तर दाखल होणं आहे, आम्ही थांबणार नाही. त्यासाठी अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, देशद्रोहासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजे आणि तिचं समर्थन करणारे, तिच्या समर्थनार्थ चिथावणीखोर स्टेटमेंट करणारे, असभ्य अश्लील भाषा वापरून समाजातल्या महिलांची अवहेलना करणारे, मुलींची अवहेलना करणारे, तरुणांना चिथावणारे अशाही लोकांना पकडून त्यांचे अकाउंट्स चेक करून त्यांच्यावरती सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणं ही काळाची गरज आम्ही त्यांना समजावून सांगितली आणि पोलीस प्रशासन ते अॅग्री झाले आणि त्याचनुसार ऍक्टिव्हिटी सुद्धा सुरू झाली. पण आता ज्या माझ्या बांधवांना परत तिला अटक केलीच पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन करू. आंदोलन हा आपला नैतिक आणि संविधानिक अधिकार आहे, पण परिस्थिती, विषय आणि विषयाचं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि त्यामुळे आपल्या समाजाला, आपल्या लेकरांना, आपल्या लेकींना, आपल्या आया बहिणींना
ते कुठल्याही प्रकारची शासकीय निमशासकीय किंवा जे काय असेल झळ पोचू नये, दगड कुठला लागू शकतो, कुठलीही हिंसात्मक घटना घडू शकते, कोणी चिथावणी करून स्टेटमेंट करू शकतं किंवा पोलीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करू शकतात. साधा एनसी जर दाखल झाले तरी चरित्र प्रमाणपत्र संपतंय. आणि मग आयुष्यभर आम्ही मोर्चे आंदोलन करून जेलच्याच वाऱ्या करायच्या आहेत का? अजूनही आम्ही कोर्टाच्याच वाऱ्या करायच्या आहेत का? मग आज आपण परिपक्व झालोय, आज आपण संविधान समजतोय, संविधानिक हक्क समजतोय. बाबासाहेब आपण डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेणं गरजेचं नाहीये का? आणि म्हणून मी हे सांगण्यासाठी लाईव्ह आलेली आहे की वंदना भोसले प्रवृत्तीची अजून काही मानसिकता असणारी लोक, असे अकाउंट्स समर्थन करणारी विविध प्रवृत्ती यांचा शोध घेऊन त्यांना प्रथम संविधानिक आणि नंतर त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये मी कालही बोललेले आहे की प्रथम झेंड्याची भाषा असेल आणि नंतर दांड्याची भाषा असेल, पण प्रथम झेंड्यावरती विश्वास ठेवू, संविधानावरती विश्वास ठेवू, लोकशाहीवरती विश्वास ठेवू. आणि उद्या तसं पाहायला गेला तर आपण जात धर्म पंथ पक्ष याच्या पलीकडे यापूर्वी आपण उद्या काय म्हणतात ना, रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि तरुण वर्ग जो त्या महिलेच्या स्टेटमेंटनी इतका चिथावलेला आहे. आज सांगली, सातारा, कोल्हापूर, मिरज, अमरावती, नगर या विविध भागातनं तरुण माझे बांधव, माझ्या महिला, मुली, तरुणी विविध संघटनेचे, विविध पक्षाचे पुण्याकडे येण्यास निघालेले आहेत. याचे पण ज्यांनी जे हे कोणी करतात, मला कोणाची टीका टिप्पणी, कोणाचे आरोप प्रत्यारोप करत बसायचं नाही. काही लोक टिकटॉक करतायत, काही लोक सोशल मीडियावरती का करतायत, कदाचित बाबासाहेबांचं त्यांना त्रास झाला असेल, दुःख होत असेल, वेदना असतील, याचा मी विरोध करणार नाहीये. पण हे करत असताना वैचारिक सामाजिक बांधिलकी खूप गरजेची आहे. सामाजिक बांधिलकीमध्ये कोणाला त्रास होऊ नये याची काळजी घेणं गरजेचे आहे. आजपर्यंत आपण आक्रमक स्वरूपामध्ये आंदोलनं केली, लायकी नसलेल्या लोकांना मोठं केलं, ज्यांची कसलीच गुणवत्ता नसलेल्या लोकांना आपण मोठं करत राहिलो आणि त्याचे परिणाम आपली लेकरं वर्षानुवर्ष जेलच्या वाऱ्या करत राहिले, लॉकअपला मी काय म्हणतात ना, कोर्टाच्या पायऱ्या झिजवत राहिले. तर हे न होता आपण वैचारिक स्तरावरती संविधानात्मक हा लढा लढूया. त्या बाईला तिच्या शरीरावरती नाही तर तिच्या मनामेंदूवरती संविधानात्मक जखमा आपण तिला करूया. आणि त्याच्याने तिला जर शुद्ध नाही आली तर नंतर शुद्ध बिशुद्ध हा आपला समाज सुज्ञ आहे, समजदार आहे, म्हणतात मी जेवढं बोलते त्याच्यापेक्षा 10 पटीनं समजण्याची क्षमता असणारी आपला समाज आहे. अशा परिस्थितीमध्ये मला एवढंच म्हणायचं आहे, वेळेची नजाकत. आज आपला वर्ग अतिशय रागात आहे, म्हणजे इतका वैतागलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये नोकऱ्या गेलेल्या आहेत, आर्थिक विवंचना वाढलेली आहे, मेडिकल प्रश्न भयंकर उभे राहिलेले आहेत, कुटुंबामध्ये एवढे वैचारिक क्लेशेस सुरू आहेत, मतभेद सुरू आहेत, मानसिकरित्या वैफल्यामध्ये झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हा एक सोशल मीडियावरती सक्रिय राहणारा माझा वर्ग, इतर बरेच लोक आहेत, त्याच्यामध्ये टीका टिप्पणी आणि त्याच्यामध्ये शब्दाच्या सगळ्या सीमा संपल्यामुळे अतिशय संयम गमावून बसलेला आहे. आणि त्यामुळे काहीतरी हिंसक कृत्य घडू शकतं असं वाटल्यामुळे मी माझी बांधिलकी म्हणून मी तुम्हाला आवाहन करते, ज्यांनी तिथे यायचंय त्यांनी ज्याच्या त्याच्या जबाबदारीवर यायचंय. आम्ही रिपब्लिकन पक्ष म्हणून किंवा संगीता आठवले म्हणून त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार नाहीये. फक्त आम्ही त्या वंदना भोसलेच्या निषेधार्थ कालही होतो, विरोधात आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. वंदना भोसले सारखी गलिच्छ प्रवृत्ती जेव्हा जेव्हा उद्भवेल तेव्हा तेव्हा तिच्या स्टाईलमध्ये तिला उत्तर दिलं जाईल, पण मेंदूनी, वाचेनी नाही. आम्ही प्रथम संविधानात्मक आहोत, नंतर ध्वजासहित झेंड्यासहित आहोत. आणि मग झेंड्याची आणि संविधानाची भाषा जर नाही समजली मग आम्हाला दांड्याची पण भाषा येते. आम्ही भीमा कोरेगावचे अवलाद आहोत, बाबासाहेबांचे अवलाद आहोत, शिवाजी महाराजांचे अवलाद आहोत, शाहू महाराजांचे अवलाद आहोत आणि महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांचा सुद्धा आपल्याला वैचारिक वारसा आहे. आणि म्हणून सांगायचं आहे की आपण पुरोगामी विचारधारेला मानणार आहोत, आपण शिवाजी महाराजांचे पाईक आहोत, आपण शाहू महाराजांचे पाईक आहोत, आणि आपण महात्मा फुलेंचे पाईक आहोत, सावित्रीमाईंचे फुलेचे पाईक आहोत. आपण वैचारिक स्तरावर आपण बांधिलकी असणारी माणसं आहोत आणि सामाजिक बंध जोपासणारी माणसं आहोत. एवढं तुम्हाला आवाहन करायचं आहे. तरुण वर्गांना विनंती करते, भावनिक होऊ नका. आपल्या भावनिकतेचा, आपल्या रागाचा, होय आपल्या भावनिकतेचा, आपल्या रागाचा फायदा सदैव समोरच्याला आणि दुसऱ्यालाच होतो, आपल्याला कधीच होत नाही. हा मला उशिरा समजलेली अक्कल आहे. आणि म्हणून मी सांगते, कळकळीने सांगते की भावनिक होऊ नका, आक्रमक होऊ नका. आक्रमक विषयावर झालं पाहिजे, पण
आक्रमकतेला सुद्धा दिशा असली पाहिजे, आक्रमकतेला सुद्धा काय म्हणतात ना बेस असेल आणि रिझल्ट 100% मिळतो. आणि फक्त थोडासा संयमाने चाला आणि संविधानिक चाला एवढी माफक अपेक्षा बाळगते. जय भीम, जय बुद्ध. काही चुकलं असेल तर अंतःकरणपूर्वक खरंच सांगते, मला समजून घ्या आणि मला माफ करा काही चुकलं असेल तर. पण मला वाटतंय की माझी लेकरं जे विविध विवंचनेमध्ये कित्येक गुन्ह्यामध्ये अडकतात, किरकोळ, आणि एखादा जरी गुन्हा पडला की दर गणपती असेल, दिवाळी असेल, कुठे स्थानिक काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल त्यावेळेस उचलून नेऊन त्याला 160 करणे, 107 करणे, अशा प्रकारे त्याला गुन्हेगारी बनवून टाकतात. ही व्यवस्था, ही यंत्रणा अतिशय गलिच्छ यंत्रणा आहे ही. आणि म्हणून या सरकारच्या कचाट्यामध्ये म्हणजे आपण आपली लेकरं अडकवायची नाहीयेत, या जातीय तेढीमध्ये आपली लेकरं होरपळू द्यायची नाहीत, एवढीच माफक अपेक्षा बाळगते. कोणाच्या भावना दुखावल्या असतील, कोणाच्या अनावधानाने माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी जाहीर माफी मागते. पण कळकळीची विनंती करते की हिंसात्मक याला स्वरूप येऊ नये. त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे, पण प्रथम संविधानिक धडा शिकूया. नंतर आहे आपल्याला मोर्चे आंदोलनं, पण मोर्चे आंदोलन करत असताना जबाबदारीने बंध स्वीकारून आणि सर्व स्तरावरती योग्य असा करूया. पण ही महिला एवढी मोठी नाही की तिच्यासाठी मोर्चे काढावे लागतील. हा कुठला प्रवाह नाहीये, कुठला विचार नाहीये, कुठलाही संघ नाहीये. मग एक सडकी बाई जिला कसलेही तारतम्य नाहीये, अशा बाईसाठी आपण कितपत एनर्जी द्यावी, कितपत मेहनत घ्यावी, किती तिला महत्व द्यावं, किती तिची लायकी आहे का? आपण ज्याला मारतो आपल्यापेक्षा 10 पटीने मोठा पाहिजे तर आपली लायकी. आपण ज्याला मारतो त्याला 10 पटीने मोठा असेल, त्याला मारलं तर आपली इज्जत वाढते, आपल्या संघटनेची, आपल्या विचाराची प्रतिष्ठा वाढते. पण आपल्या समोर उभं राहायची ज्याची लायकी नाहीये, ज्यांना वैचारिक कसलाच बेस नाहीये, ज्यांना सामाजिक किंवा महामानवांच्या विचाराची कसलीच बांधिलकी नाहीये, असल्या गलिच्छ घाणीमध्ये दगड टाकून अंगावर उडत आपल्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये, एवढी माफक अपेक्षा बाळगते. काही चुकलं असेल तर माफी मागते. जय भीम, जय बुद्ध. आणि उद्या मी संगीता आठवले किंवा आमच्या सुवर्णाताई डंबाळे याही मला मगाशी बोलल्या त्या की ताई मी लाईव्ह घेणार आहे आणि आपण जबाबदार माणसं आहोत, आपण समाजामध्ये जबाबदारीने काम करतोय, आपली बांधिलकी आहे. आणि मग अशा पद्धतीने बेशिस्तपणे अचानक तुकार मुला म्हणजे शब्द दुरुस्त करते मी सॉरी, ऍक्च्युली काय झालं, 2 दिवस झालं त्या बाईला टुकार टुकार म्हणता म्हणता हे शब्द 2-4 वेळा तोंडामध्ये रिटला गेला आणि हे झालं. तर काही लोकांनी अशा पद्धतीनं आवाहन केल्यामुळं सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते, जातीय तेढ वाढू शकते. कारण काय आरक्षणाच्या मराठा बांधवांच्या आरक्षणाचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मराठा बांधव दुखावलेला आहे. जो मराठा बांधव माझ्या शेजारी राहतो, तुमच्या शेजारी राहतो, तुमच्या मुलाचा मित्र आहे, माझ्या मुलाचा मित्र आहे, आपण सगळे गुण्यागोविंदानं खातोय पितोय, पण काही लोक जास्त दुखावले गेल्यामुळे अनावधानाने तिच्या शब्दाचं समर्थन केलं जातंय आणि त्यामुळे तिला बळ मिळतंय. आणि ते बळ आपण संविधानिकरित्या संपवूया, तिचं समर्थकांना आपण संविधानिकरित्या बाहेर काढूया. तिला सोडणं नाही, तिला आपण सोडणार नाही. तिला प्रत्येक शब्दाची त्या किंमत मोजावी लागणार आहे, प्रत्येक विटंबनेच्या एक एक क्षणाची तिला किंमत मोजावी लागणार आहे. तिला माफी नाहीये, पण तिला हे करत असताना आपल्या लेकरांना, आपल्या आया बहिणींना, आपल्या बाप भावांना इजा होऊ नये, ते कुठल्या कचाट्यात अडकू नये, एवढ्या माफक अपेक्षापोटी आम्ही हे आव्हान करतेय. बाकी तुम्ही सुज्ञ आहात, समजदार आहात, तुम्ही तुमचा निर्णय घेण्यास सक्षम आहात. स्वतंत्र देशाचे आपण स्वतंत्र नागरिक आहोत. लोकशाही अंतर्गत आपण राहतोय. लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण पुरेपूर म्हणजे लाभ घेणारी माणसं आहोत. एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि दरम्यानच्या काळामध्ये काही लोकांनी मला प्रश्न विचारले की सोशल मीडियावरती पहाटे 3-3 वाजता लोक फोन करायचे आणि विचारायचे ताई तिला अटक केली का, आम्हाला अपडेट द्या. अहो काय बोलताय. आणि तिच्या झिंजा उपसल्या पाहिजे होत्या, अहो तिला चोपलं पाहिजे होतं, अहो तिला नागडी करून मारली पाहिजे होती. कुठे चाललोय आपण, कुठे चाललोय? तिच्या शरीरावरती जखमा करून, तिच्या झिंजा उपसून आपण तिचे विचार बदलणार आहोत का? नाही. तर संविधानात्मक तिच्या झिंजा उपसणार आहोत, संविधानात्मक तिचे कातडी लोंबवणार आहोत, तिच्या मेंदूवरती घाव करणार आहोत, पण संविधानिक स्तरावरती.
ती बेशिस्तपणे वागली, बेजबाबदारपणे वागली, तिला तारतम्य राहिलं नाही. पण आपल्याला बांधिलकी आहे बाबासाहेबांची, आपली वैचारिक बांधिलकी आहे भगवान गौतम बुद्धांशी, आपली वैचारिक बांधिलकी आहे शिवाजी महाराजांशी. सुज्ञ आहेत नागरिक, समाजही सुज्ञ झालेला आहे, सगळ्यांना समजतंय शिवाजी महाराजांचं वैचारिक ध्रुवीकरण ज्या पद्धतीनं ती करतीये, बहुजनांना शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्या पद्धतीने ती उभं करतीये, बहुजनांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांबद्दल ध्रुवीकरण करणे, बाबासाहेबांच्या विरोधातलं ध्रुवीकरण करणे, संविधानाबद्दल तेढे, हे आज समजदार आहे, समाज खूप समजदार आहे. फक्त मला एवढंच सांगायचंय, डोक्यात घ्या, डोक्यात घेऊन तुमच्या हिताचा निर्णय घ्या, डोक्यावर घेऊन हे करू नका. एवढीच माफक अपेक्षा बागते. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र.